नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसं जर बघायला गेलं तर बघा, या ठिकाणी 5 प्रकरणं आहेत आपल्याला राज्यशास्त्राची. तर त्याच्यामधलं पहिलं जे प्रकरण आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे संविधानाची वाटचाल. संपूर्ण चर्चा करणार आहोत मित्रांनो. महत्त्वाचं प्रमेय आहे मित्रांनो परीक्षेच्या, महत्त्वाचं प्रमेय नाही, महत्त्वाचं प्रकरण आहे. गणितासारखंच वाटायला लागलं आहे, संविधानाची वाटचाल. तर यातले सगळ्यात महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते मित्रांनो मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि डिटेल्समध्ये चर्चा या प्रकरणावर करूयात. जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतिहासाचे जर नोट्स हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून इतिहासाचे नोट डाउनलोड करून घ्या. ओके, बघा मित्रांनो, राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, बघा आतापर्यंत जर आपण बघितलं पाठ्यपुस्तकातून, आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला. त्याच्यामुळे याच्यावर काही जास्त चर्चा करायची नाही. जे इम्पॉर्टंट मुद्दे या प्रकरणातले आहेत ना, त्यावरच मी जास्त चर्चा करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. भारताच्या संविधानाने कुठले उद्दिष्ट मांडले तर भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. काय की देश धर्मनिरपेक्ष असावा, लोकशाही आणि गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. लोकांना न्याय मिळावा, लोकांना काय मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या गेल्या आहेत. सामाजिक न्याय व समतेवर आधारलेला एक प्रगतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. बघा, या ठिकाणी पुढची ओळ खूप महत्त्वाची आहे. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. या ठिकाणी ही रिकामी जागा येऊ शकते. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास कधीपासून सुरुवात झाली तर 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्याची सुरुवात झाली. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन असतो, त्यालाच आपण गणराज्य दिन म्हणतो. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. ओके, हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांवरती, म्हणजे आपल्याला या प्रकरणात लोकशाही, सामाजिक न्याय आणि न्याय व्यवस्था या 3 मुद्द्यांवरती आपल्याला विचार करायचा आहे. बघा, लोकशाहीच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो तर राजकीय प्रगल्भता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. भारतीय लोकशाहीचे यश काय? ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. रिकामी जागा येऊ शकते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे टिंब आहे. काय आहे तर यश आहे. अशा प्रकारे एखादी रिकामी जागा येऊ शकते. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली. बघा, हे एक वाक्य महत्त्वाचं आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा टिंब होण्यास मदत झाली, तर प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ होत आहे. आता इथं हा एक पॅराग्राफ खूप महत्त्वाचा आहे, मताधिकार. का माहिती आहे का? कारण बघा, भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केली आहे. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळात व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. बघा, लक्षात घ्या, सुरुवातीला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ज्यावेळेस मतदान पहिलं झालं त्यावेळेस
21 वर्ष झालेला प्रौढ नागरिक मतदान करत होता. तो माणूस मुलगा असू दे, मुलगी असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, 21 वर्ष पूर्ण असेल तर त्याला मतदानाचा अधिकार होता. आता पुढे काय झालं, तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. हे 21 वरून किती वरती आणलं, 18 वर्ष. आणि आत्ताच्या काळात जर प्रश्न विचारला की भारतातला प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेला प्रौढ नागरिक काय करू शकतो, मतदान करू शकतो. तो मुलगा असू दे, मुलगी असू दे. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. सगळ्यात जास्त मतदारांची संख्या भारतातच आहे. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मक सुद्धा आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलत गेलेले आहे. पुढचा मुद्दा बघा, लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देणाऱ्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. आता लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय बघा, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. याला पाठ करून ठेवा. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा टिंब आहे, गाभा आहे. ही रिकामी जागा बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकते. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे किंवा टिंब लोकशाहीचा गाभा आहे, तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. बघा, विकेंद्रीकरणामुळे सत्तेचा वापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामुळे काय होतं की सामान्य जनतेला सुद्धा लोकशाहीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, अपॉर्च्युनिटी मिळते. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारताला लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. म्हणजे त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे बरेच प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थात 73 व 74वी जी काही संविधान दुरुस्ती आहे हा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. ओके, आता या ठिकाणी इथे काही मुद्दा आहे आपल्याकडं दिसतोय, त्याच्याकडे आपण नको जास्त चर्चा करायला, माहितीच्या अधिकारावर चर्चा करू. राईट, बघा लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी तितका संवाद जास्त. म्हणजे अंतर कमी पाहिजे शासन आणि नागरिकांमध्ये, त्या प्रमाणात लोकशाहीची प्रक्रिया सकस सदृढ होत जाते. ओके, लोकशाही प्रक्रिया जी आहे ती सकस आणि सदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठीही शासन काय करते हे महत्त्वाचं आहे, हे नागरिकांना समजलं पाहिजे. ओके, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. बघा, या ठिकाणी माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील टिंब कमी झाली, गोपनीयता कमी झाली. ही एक रिकामी जागा येऊ शकते. ओके, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील टिंब कमी झाली. काय कमी झाली तर गोपनीयता. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली. बघा, हक्काधारित दृष्टिकोन या ठिकाणी दिसतो आपल्याला. आपण त्या मुद्द्यांकडे नाही वळणार. सामाजिक न्याय व समता या मुद्द्याकडे आता आपण आपली गाडी वळवूयात. बघा, सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. आपल्या संविधानाचे उद्दिष्ट काय? सामाजिक न्याय व समता हे आपल्या भारतीय संविधानाचे एक उद्दिष्ट आहे. या 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. संविधानाने त्याविषयी बघा या ठिकाणी दिले, संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. बघा, सामाजिक न्याय म्हणजे काय तर ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवरती अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे म्हणजे सामाजिक न्याय. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती
इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. ओके, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, त्यांना आणलं पण पाहिजे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षसुद्धा कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते आता आपण बघूयात. बघा, पहिली गोष्ट, सगळ्यांना लोकशाहीमध्ये आणण्यासाठी राखीव जागांचं धोरण जे आहे ना ते आणण्यात आलं. पहिली गोष्ट काय, जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले, जो घटक दीर्घकाळ वंचित राहिला अशा घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद आहे. बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असेल, यांच्यावर जे काही अत्याचार होतात त्यांना त्या अत्याचारांपासून संरक्षण मिळण्यासाठी काही विशिष्ट कायदे करण्यात आलेत. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय व आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. बघा, भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. ओके, अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना एक मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळालेलं आहे. ओके, ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, महिला संबंधित काही कायदे आहेत. महिलांसंबंधित काय कायदे आहेत बाबा? बघा, स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमध्ये निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. आता ही धोरणे कुठली होती बघा? वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. बघा, वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये महिलांना कसा आहे? समान वाटा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा आहे, हुंडा नाही दिला जाणार. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा आहे. घरगुती हिंसाचार व प्रतिबंधक कायदा आहे. अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. या मुद्द्यावर एखादी रिकामी जागा, एका वाक्यात उत्तरे या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा पॅरेग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासून कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही बघा, इथून इथपर्यंतचा भाग खूप महत्त्वाचा आहे. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या. त्यानंतर हे प्रमाण वाढून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला आणि राज्यामध्ये राज्य महिला आयोग. बघा, आता सध्या जर आपण बघितलं, स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना म्हणजे नगरपालिकेचे किंवा ग्रामपंचायतीच्या ज्या काही निवडणुका असतात त्याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. ओके, हे समजून घेणं गरजेचं आहे. घरगुती हिंसाचारांपासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढला आणि त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण केले. आता या ठिकाणी बघा, एक आपल्याला काही गोष्टी दिसतात की महिलांची संख्या जी आहे, खासदारांची संख्या बघा, सुरुवातीला महिला खासदारांची संख्याचं प्रमाण जे आहे ते 4.50% होतं आणि आजच्या तारखेला किती 12.15%. हे 50% पर्यंत कसं जाईल याकडे थोडंसं आपण विचार केला पाहिजे. बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसतात की ह्याच्यावरून तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं बघा, तुम्ही शोधा, नंतर हे करा. आपण काय करू, थोडंसं पुढे जाऊयात. ओके, पुढे आपल्याकडे थोडाच भाग आता बाकी आहे. बघा, याच्यामध्ये दिलं न्यायालयाची जी भूमिका आहे,
बघा, लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ओके, न्यायालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी. न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानाकारकाचे हेतू यांना प्राधान्य दिले. ओके, न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू. म्हणजे न्यायालयाला पण अधिकार देण्याच्यासाठी जी काही चौकट आहे आपल्या संविधानाची, ती चौकट लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात किंवा काही निर्णय द्यावे लागतात. बघा, संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते, एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. हे लक्षात घ्या. संविधान कसं असतं? प्रवाही असतं आणि एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता आलं पाहिजे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली आहे. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे या चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. म्हणजे ज्यावेळेस घटनेमध्ये कुठलेही बदल घडून आणले जातात किंवा बदल नाही तर दुरुस्त्या केल्या जातात, त्या ज्या काही दुरुस्त्या करत असताना संविधानाचा जो काही मूलभूत गाभा आहे, मूलभूत चौकट आहे, त्या मूलभूत चौकटीला धक्का देऊन आपल्याला कुठलाही निर्णय घेता येत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, काही गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. काय आहेत बाबा? संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी ची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या विषयांचा समावेश करता येईल. यांसारख्या मुद्द्यावरती न्यायालयांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेत. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती जास्त चर्चा करायला नको. आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू. बघा, महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा आहेत? तर 50% जागा आहेत महाराष्ट्रातील. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये 50%. सुरुवातीला 33% होते, नंतर 50% राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे? माहितीचा अधिकार, हुंडा प्रतिबंधक, अन्न सुरक्षा का यापैकी कोणतेही नाही? तर हुंडा प्रतिबंधक हे उत्तर बरोबर आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. आपण बघितलं, या सगळ्या मुद्द्यांवरती मी तुम्हाला खुणा करून दिल्या होत्या. बघा, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे बरोबर आहे, कारण भारतातील लोकशाही जी आहे ती मतदार जो आहे तो खूप जागृत आहे आणि म्हणजे सत्य आहे हे. ओके, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली का? नाही, गोपनीयता कमी झाली. हे चूक आहे. माहितीच्या अधिकारामुळे गोपनीयता कमी झालेली आहे. त्याच्यानंतर संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. हो, बरोबर आहे, दस्तऐवजाप्रमाणेच असते. अल्पसंख्याकांविषयी तरतुदी, ह्या बघा, या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती तुम्ही लिहिण्याचा एक प्रयत्न करा. ओके, मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? की मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्हाला मिळेल याचं उत्तर. ओके, तर आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु रिकाम्या जागा, चुकी बरोबर यांसारख्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला आलीच पाहिजे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल. निवडणूक प्रक्रियावरती आपण नंतर व्हिडिओ बनवू, पण तुर्तास ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. आज अतिशय महत्त्वाचं एक पहिलं प्रकरण बघितलं आपण राज्यशास्त्राचं, ज्याचं नाव होतं संविधानाची वाटचाल.